आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसच्या प्रभावती घोगरे पाटील यांच्यातील हा सामना आता राज्यात हाय व्होल्टेज म्हणून पाहायला जाऊ लागलाय। विखे पाटलांना पराभूत करण्यासाठी घोगरे ह्या जरी चेहरा असल्या तरी ही निवडणूक विखे विरोधात थोरात अशीच आहे। त्यात शरद पवारांनाही राहत्यात सभा घेऊन विखे विरोधकांना ताकद दिली आहे। आता 2 दिवसात प्रियांका गांधी ही शिर्डीत दाखल होणार आहेत। त्यामुळे दिग्गजांच्या सभा आणि सुप्त लाट यामुळे खरोखरच विखे पाटलांचा पराभव होऊ शकतो का याविषयी घेतलेला हा छोटासा ग्राउंड रिपोर्ट। श्री गणेश कारखान्याच्या निवडणुकीपासून विखेंच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचा थोरातांनी विडा उचललाय। गणेश कारखान्यात विखेंना पराभूत केल्यानंतर शिर्डीत कर्मचारी सोसायटी ही विखेंकडून काढून घेत थोरातांनी शिर्डी विधानसभेसाठी फासे फेकणं सुरू केलं। त्यानंतर दक्षिण येथे विखेंना पराभूत करण्यात थोरातांची रसद कामाला आल्याचं बोललं गेलं। त्यामुळे थोरात आणि विखे या संघर्षात ग्रहमान देखील थोरातांची साथ देताना दिसतंय। त्यामुळे शिर्डीतही आपल्या चांगल्या वेळेचा फायदा घेण्यासाठी थोरात हे विखेंविरोधात आपले मोहरे फेकताना दिसतात। आता शिर्डीत कोणत्या पक्षाची किती ताकद आहे हे पाहिल्यास विखेंचा पराभव का शक्य वाटतो याची उत्तर आपल्याला मिळणार आहे। 2009 मध्ये शिर्डी मतदारसंघाची रचना झाली। यामध्ये प्रवरा आणि गणेश परिसर अशी मतदारसंघाची ओळख तयार झाली। मात्र यात संगमनेरच्या 28 गावांचा समावेश झाला। मात्र 2009 आणि 2014 हिची निवडणूक विखे व थोरातांनी काँग्रेस या एकाच पक्षातून लढवली। त्यामुळे शिर्डीत थोरातांनी उघड तरी कोणते डावपेच टाकले नाहीत। त्यामुळे विखेंना विजय सुकर होता। मात्र गत 2019 ची निवडणूक विखे पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर थोरातांनी त्यांच्या विरोधात उघड संघर्ष सुरू केला। शिर्डीत विखेंविरोधात काँग्रेसकडे उमेदवारच नसताना सुरेश थोरात यांना उतरवून ताकद आजमावली। विखे पाटलांना 1,32,316 तर विरोधात नवक्या सुरेश थोरात यांना 45,292 मतं मिळाली होती। त्यामुळे काँग्रेसची येथे विखे नसले तरी 40 ते 45,000 मतं आहेत याची थोरातांना जाणीव झाली। ही मते संगमनेरच्या 28 गावांसह गणेशच्या पट्ट्यातील होते, हेही त्यांच्या लक्षात आलं। त्यात भर म्हणून त्यांनी कोपरगावचा पराभव जिवारी लागलेल्या विवेक कोल्हेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून गणेश कारखान्यात दुसरी चाचणी घेतली। यातही त्यांना यश आलं। त्यामुळे संगमनेरात 28 गावात काँग्रेसची तर गणेश परिसरात कोल्हेंची अर्थात विखे विरोधकांची ताकद वाढवली। लोणी परिसरातून नेहमीच विखे पाटलांना घरचा उमेदवार म्हणून मताधिक्य असतं। मात्र त्यातही विभाजन करण्यासाठी माजी आमदार चंद्रभान घोगरे यांच्या सुनबाई प्रभावती घोगरे यांनाच उमेदवारी दिली। फक्त उमेदवारीच नाही तर त्यांच्या मागे आपली यंत्रणा उभी केली। त्यामुळे कोल्हार गटातील घोगरेंचे माहेर असल्यानं विखेंच्या मतात फूट पाडली। तत्पूर्वी शिर्डीत कर्मचारी सोसायटी ताब्यात घेऊन त्यांनी शहरातील विखे विरोधकांना एकत्र आणण्यात यश मिळवले। आता राहत्यात विखेंचं प्राबल्य। जैन समाजाची मतदारसंघात 10,000 मते, ही मते शक्यतो भाजपची वोट बँक म्हणून पाहिली जातात। ती मते महाविकास आघाडीला मिळणं अवघड आहे। त्यामुळे हे मते विखेंना पडतात असाही ओर आहे। म्हणून ही मतेही विखेंना पडू द्यायची नाहीत म्हणून थोरातांनी थंड डोक्याने येथेही व्यूहरचना केली। कदाचित यातूनच राजेंद्र पिपाडा अपक्ष लढतायत अशी चर्चा आहे। एकूणच थोरातांनी लोणी परिसर, गणेश परिसर, कोल्हार परिसर, राहता परिसर, शिर्डी शहर आणि आपल्या संगमनेरच्या 28 गावात यापूर्वीच राजकीय सुरुंग पेरून ठेवलेत। त्यात राहत्यात शरद पवारांची सभा घेऊन कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली। येथे भाजपचे 4 ते 5 नगरसेवकी निवडणुकीच्या तोंडावर घोगरे यांना पाठिंबा दिल्यानं थोरातांकडून वातावरण निर्मितीचा प्रयत्न झाला। आता आज प्रियांका गांधींची शिर्डीत सभा घेऊन तिथेही विखेंविरोधातील जनसामान्यांची सुप्त लाट तयार करून ती आपल्यासोबत घेण्याचा थोरातांचा हा शेवटचा डाव असणार आहे। काँग्रेसचं 45,000, शिवसेना ठाकरे गटाची 15,000 ते 20,000 तर राष्ट्रवादीचे 5,000ची मते अशी 65,000 ते 70,000 मतांची बेरीज होते। विजयासाठी साधारणतः 90,000 मतांची गरज असणार आहे। त्यामुळे उर्वरित 20,000 मतांची बेरीज थोरातांनी प्रभावती घोगरे यांना उमेदवारी देऊन लोणी कोल्हार परिसरातून, कोल्हेंना ताकद देऊन गणेश पट्ट्यातून आणि राहत्यात अपक्ष उमेदवार पिपाडांच्या माध्यमातून विखेंची मतं वजा करून तो जादुई आकडा गाठण्याचं समीकरण आखलंय। थोरातांच्या याच फिल्डिंगमुळे आज तरी विखे पाटील हे जिंकतीलच हे कोणी सांगू शकत नाही। दुसरी बाजू म्हणजे विखे यांनी केलेली विकास कामं, जनतेची त्यांना असलेली तळमळ, विखे कुटुंबाचं आजपर्यंतचं योगदान, मदतीची भावना आणि विकासाची दिव्य दृष्टी यामुळे तरी विखे खरंच पडतील हे तरी कोणी सांगू शकणार नाही हे नक्की। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।